उमेदवारी नाकारल्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेअंतर्गत अव्यवस्था उफाळून आली आहे। कल्याणमध्ये मनसेचे उपविभाग प्रमुख ज्ञानेश्वर पावडे यांनी उमेदवारी नाकारल्याने आक्रमक भूमिका घेत पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे। पक्ष उमेदवारी देताना कार्यकर्त्यांच्या कामगिरीपेक्षा आर्थिक निकष लावत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आणि नाराजीतून नांदिवली येथील मनसे कार्यालय बंद केल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे। नेमका प्रकार काय पाहूया विस्तारित रिपोर्ट। उमेदवारी नाकारल्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अंतर्गत नाराजी उफाळून आली। कल्याणमध्ये मनसेचे उपविभाग प्रमुख ज्ञानेश्वर पावडे यांनी आक्रमक पवित्रा घेता पक्षाला जय महाराष्ट्र केलाय। ज्ञानेश्वर पावडे यांनी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केल्याचा दावा केलाय। पक्षवाढीसाठी आंदोलन केली, संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या। आम्ही 2016 पासून इथं मंच स्थापन केली। 4 वर्षापासून आम्ही स्वतःच्या स्वखर्चाने शाखा चालू केली। एक वेळेस मुलांच्या शिक्षणाची फी नाही भरली, पण आम्ही शाखा बंद नाही केली। आम्हाला फक्त आमचा एकच ध्येय होता, नगरसेवक येणाऱ्या नगरसेवकमध्ये नगरसेवक म्हणून आम्हाला जायचं होतं आणि लोकांचं कल्याण करायचं होतं। पण आमच्या मनसेच्या वरिष्ठ लोकांनी मला डावलण्यात आलं। माझ्याकडं पैसे कमी असल्यामुळं मला तिकीट दिलं नाही असं मला संशय आहे असं ते सांगतात। मात्र उमेदवारी देताना कार्यकर्त्यांच्या कामगिरीऐवजी आर्थिक निकष लावले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी पक्ष नेतृत्वावर केलाय। मुलांची शाळेची फी भरली नाही, पण शाखेचे भाडे न चुकता भरले तरीही पैसे नाहीत म्हणून मला उमेदवारी नाकारण्यात आली असा आरोप त्यांनी केलाय। या नाराजीतून नांदिवली येथील मनसे कार्यालय बंद करत त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। या प्रकारामुळे कल्याणमधील स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत असल्याची भावना व्यक्त केली जाते।